नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहतात भीमप्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर शहरातील एक असा भाग जिथे वर्षानुवर्षे अतिक्रमण वाढत गेलं आणि आता त्याच अतिक्रमणावर कारवाईची वेळ आली आहे। पण या कारवाई मागे उघड होत आहेत धक्कादायक आणि गंभीर आरोप। श्रीरामपूरच्या वार्ड नंबर 2 मधील रेल्वे हद्द इथे मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाल्याचा आरोप आहे। रेल्वे प्रशासनाने अनेक वेळा नोटीस बजावल्या, पण त्या नोटिसांकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आलं। धक्कादायक बाब म्हणजे या अतिक्रमणाच्या जागेत केवळ घरेच नाहीत, तर काही ठिकाणी बेकायदेशीर बांधकाम धार्मिक स्थळांच्या नावाखाली उभारली गेल्याचे आरोप होत आहेत। मद्रसा आणि प्रार्थना स्थळांच्या नावाखाली शासकीय जमिनीवर बांधकाम झाल्याची चर्चा। ही स्थळे कायदेशीर आहेत का, त्यांची नोंदणी कशी झाली, हा तपासाचा मोठा विषय ठरत आहे। याहून मोठा प्रश्न म्हणजे अतिक्रमण असतानाही या घरांवर श्रीरामपूर नगरपालिकेकडून वर्षानुवर्षे कर वसुली झाली। मग प्रशासन झोपत होतं का, की यामागे काही वेगळं राजकारण आहे? स्थानिक पातळीवर अशी ही चर्चा रंगते की बाहेरून आलेल्या नागरिकांना येथे वसवण्यात आलं आणि त्यातून तयार झाली एक मोठी वोट बँक। या भागावर आणखी गंभीर आरोप म्हणजे गुन्हेगारी आणि अवैध धंद्यांचं जाळं। काही प्रकरणांमध्ये देशविरोधी कारवायांशी संबंध असल्याचा आरोप आणि काहींना अटक झाल्याचंही समोर आले आहे। गोमांस तस्करी, अवैध कत्तलखाने आणि सराईत गुन्हेगारांचा वावर, या सगळ्यांमुळे हा भाग शहरासाठी धोकादायक ठरत असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत। पण या सगळ्यात भरडली जाते ती सर्वसामान्य गोरगरीब जनता, ज्यांचं जगणं या कारवाईमुळे उद्ध्वस्त होणार आहे। आणि दुसरीकडे काही राजकीय नेते ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप, कारण त्यांची वोट बँक धोक्यात येऊ शकते। आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते रेल्वे प्रशासनाच्या पुढील कारवाईकडे। हे अतिक्रमण खरंच जमीनदोस्त होणार का, की पुन्हा एकदा राजकारण आड येणार? आणि सर्वात महत्वाचं, श्रीरामपूर शहराची सुरक्षा आणि भविष्य काय असेल? या संपूर्ण प्रकरणावर आम्ही ठेवणार आहोत बारकाईने लक्ष। अधिक माहितीसाठी पाहत रहा भीमप्रहार न्यूज मराठी।